एकच वाक्य दादा, स्वतःच्या वीकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा, सक्सेस तुमच्या माथ्यावर असेल हा विश्वास मी देते। कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं। स्वप्न बघून काय होतं रे? कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं, कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे अड़े होते हैं। जिद्द ठेवा, जगाचा मालक तुमच्या पाठीशी आहे। लोक कधीच कुठली गोष्ट चांगली करू देत नसतात। पर्सनल एक्सपिरियन्स आहे। पर्सनल शांत कीर्तन केलं न्याबलाट होतं, नुसतंच उभं राहिलं त्याला काय कळा होती वय। आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही तिला, पण नाचू नाचू जिरी होती, मग करू काय? मरू का? लोग कहते थे मरू दे। आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो, जगाचा मालक पाठीशी आहे। अरे एक संत सांगा ज्यांना संकट आली नाही, अहो ते तुकोबर आहे ज्यांनी गाथा आमच्यासाठी सांगितला, ते तुकोबर आहे ज्यांनी या परमार्थाचा कळस चढवला। तुकोबरांना लोकांनी भगवंताचं नाम घेऊ नये म्हणून शिव्या दिल्या। ते ज्ञानोबर आहे ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखं अमृत आमच्या मुखात टाकलं। त्या ज्ञानोबरांच्या जोडीत लोकांनी दगड आणि माती टाकली। त्या मुक्ताई ज्यांनी ज्ञानोबरांना उपदेश केला, लोकांनी त्यांना खापर दिलं नाही। ते चोखोबर आहे ज्यांनी भगवंताचं डोळ्यात पाणी आणावं, लोकांनी त्याला दारात सुद्धा येऊ दिलं नाही। ते नाथ बाबा ज्यांनी जगाच्या मालकाला आपल्या दारात नांदवलं, लोकांनी त्यांच्या अंगावर थुकले। अरे त्या जनाई ज्यांनी आयुष्यभर भगवंताला आपल्या संसारात रमवलं, लोकांनी त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला। अहो ते नाथ बाबा, ते नामदेवराय, ती जनाई, ती मुक्ताई, ते तुकोबाराय, ते ज्ञानेश्वर माऊली, जर लोकांनी ह्यांना त्रास दिलाय, आपली काय कथा आहे? येऊ द्या, किती संकट यायचे ते येऊ द्या, काय रडवायचं ते रडू द्या, अरे काय दुःख यायचं ते येऊ द्या, फक्त जगाच्या मालकावर विश्वास ठेवा। तुम्हाला दुःख सुद्धा दुःख देणार नाही एवढी ताकद भगवंताच्या नामात आहे। दुःखातही ताकद नाही तुम्हाला दुःख द्यायचे। तुकोबाराय म्हणले मी मेलो ना तर बायको लेकर रडणार नाही, मी मेल्यावर रडती माया मोह रात्रंदिस, रडती माया मोह रात्रंदिस, ही ताकद आहे माझ्या भगवंताच्या नामात। मग आम्ही विचारलं देवा फक्त नामावर भागतं काय? विचार करा, तुम्ही जर तुमचा संसार करत नाही कारण तुम्ही भगवंत स्वरूपी आहात, तर जगाचा मालक तुमचा संसार करतो। मग इमानदारीनं सांगा, जगाच्या मालका इतका गोड संसार आपल्याला जमणार आहे का? आपण जेवढ्या प्रबळतेनं संसार करू, खरं सांगा आपल्याला जास्त चांगला करता येईल का देवाला जास्त चांगला करता येईल? आपलं सुख आपल्याला जास्त चांगलं कळतं का देवाला जास्त कळतं? आपलं भलं आपल्यापेक्षा आपल्या मायबापाला कळतं। आपला मायबाप कोण आहे? विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता, सर्व समाजा जगाचा मालक आहे। मग एवढंच, मला फक्त जाणीव पाहिजे की त्याच्यामुळे मी आहे। कबीर महाराज वर्णन करतात, मला माहित आहे हे जे चाललंय ना, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, तेरी हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। शब्द लक्षात घ्या बरं का, कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से। लोक म्हणले काय सांगावं, आम्ही बघितलं तेव्हा काही नव्हतं, आता बघतोय काही कमी नाही। बंगला झाला, गाड्या झाल्या, नाव झालं, प्रसिद्धी आली, कस काय त्यांना कोणी सांगा? कुछ भी फिर भी काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है। हरि बोल। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से
देवा, काय गडव आहे ना, काय वाजविता रे तुम्ही, वाजवताय पण माझ्यावर उपकार करताय. दर घी घी ओरडले वय एवढं, दर घी आली वय आमच्या गावात, दर घी दर दर दान करताय भिकाऱ्याला. लयच माय लोक इडी बाबा. देवाचं नाम जगायला शिकत जा माय बाप. जगाच्या मालकाचं नाव जेव्हा मुखात यावं ना तेव्हा पांडुरंग मनात आलाच पाहिजे, त्याला भक्त म्हणावं माय बाप. अरे गाणं जरी आलं ना तोंडात, हिंदी गाणं जरी, तरी आठवलं विठ्ठलच पाहिजे. ऐकू हिंदी गाणं जरी आलं तरी आठवला देवच पाहिजे. देवालाच बघून म्हणायचं. हमें भूल जीने की चाहत न होती, अगर तुम न होते भगवान, अगर तुम न होते, हमें भूल जीने की चाहत न होती, अगर तुम न होते भगवान, अगर तुम न होते. देवच आठवा. तुमच्या मनाचा काही भरोसा नाही, जाऊन आला असेल आतापर्यंत. तुम्ही फक्त देवच आठवा, कारण देवच फक्त तुमचं कल्याण करू शकतो, बाकी कुणाच्या ताकद नाहीच रे दादा. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं. माझ्याकडे बघा, 22-23 वर्षाची पोरगी मी. इमानदारीनं सांगा, एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली असेल वय वनात जाऊ, न लगती साया सजावे सुखे येतो घरा, हरी मुख्य म्हणा. काय केलं असेल आयुष्यात येऊन सांगा. उपास तापास, लय तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी माय बाप. आणि मी आई तुम्हाला लेख म्हणून सांगते, लय उपास तापास करीत जाऊ नका. हाडाची काढ झाली तुमच्या. माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाल्या, तुम्ही तुमचं बघा. हां, इमानदारीनं सांगा, तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे, ती आणतील दुसरी, तुम्हाला खपन का? ती दुसरीच आणाय बसल्यात, तुम्हाला खपणार आहे का? जेवढे आत्मीयतेनं तुम्ही संसार करता दुसरी बाई करणार आहे का? मग कशाला ग माय. ना शरीरासी ताडावे, अतिविषय सेवा वाक्य सर्वता निरोधावा. पोटापेक्षा कमी खायचं नाही, पोटापेक्षा जास्तही खायचं नाही, आणि भलत्याला विचारायचंही नाही. ज्ञानोबराय म्हणले, जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. अहिक म्हणजे जगणं. अहो ज्याला जगता आलं नाही, जगण्याचा आनंद घेता, आणि तुम्ही त्याला पापपतनाच्या गोष्टी विचारताय. अरे तेच ऑलरेडी पापात आहे, तो काय मोक्ष देणार आहे तुम्हाला? नका बघ त्याच्या नादी लागू. विनंती माझी. तुमचं कसं झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामताय तू, वर्ष झालं लिकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको झालं नाही म्हणून दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामताय तू. सगळ्याला सांगत असतो नारळ काय फायद्याचा नाही, एवढ्या लाईनी लागून उभा आहेत ना लोक. अरे 2 नारळ घेतले, 1 लिकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लिकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती म्हणलं लग्न नाही झालं. ते तुम्हीच सांगा, मायबाप किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मग मी सांगते, किती भजन केल्यावर देव भेटेल? त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी, नामाचे विनमुख. लोक म्हणले ताई निघालतो कीर्तन आला पण यायला जमलं नाही. काय म्हणले ताई आलतो पण बसलं नाही. काय म्हणले ताई बसलो पण मधनच गेलं. काय म्हणले ताई शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चूकच नाही. तुम्हाला कीर्तनाच्या मंडपाकडे यावंसं वाटत नाही, खरंच मायबाप तुमची चूक नाही. तुम्हाला कीर्तनात बसावंसं वाटत नाही, खरंच मायबाप तुमची चूक नाही. तुम्हाला कीर्तन कळत नाही, खरंच तुमची चूक नाही. तुमचं पाप तुम्हाला या धर्म मंडपात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. पाप नामाच्या हिता आड येतं, तुकोबारायांचं वर्णन आहे. माऊली म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया. खूप ताकद आहे या मंडपात. ज्ञानेश्वरीत गाथ्यात फार ताकद आहे. मला पण म्हणतात ना माणसं, ताई वाचायला काही हरकत नाही, पण ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही. कळावी एवढी सुद्धा गरज नाही. ताकद लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी कळावी एवढी सुद्धा गरज नाही. घरात ज्ञानेश्वरी असू द्या, तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहेत, रोज एक बोट फिरवा ज्ञानेश्वरीवरनं, एक ओवी वाचा. समजायची गरज नाही.
एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, नाम म्हणे गंध भ्रष्टाचाराची, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, नाम म्हणे गंध भ्रष्टाचाराची, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, लोक म्हणले अनुभवायची नाही कळली तरी हरकत नाही, फक्त स्मरण करायचं, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची. काय ठेवायची? श्रद्धा. नुसतं ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवा, भाव ठेवा. मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, मुखे आभार सांगे तो मुखे आभार सांगतो तुम्ही, हा स्वमुखे आभार सांगे तो मुखे कृपा करी हरी दयावरी. बघा नुसता भाव ठेवा, घरात ज्ञानेश्वरी फक्त वाचा. तरुण मुलं मुली तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबऱ्यांना तुम्ही कळलं. आपण काय खरं सांगा काय केलो आम्ही? हातात ज्ञानेश्वरी आहे, मुखात हरिपाठ आहे, मनात विठ्ठल आहे, दारात तुळस आहे, देवाची पूजा आहे. आम्ही फक्त जगाच्या मालकाला मानलं, जगाच्या मालकानं भाग पाडलं जगाला आम्हाला मानायला. ही ताकद आहे जगाच्या मालकाच्या नावात. आम्ही फक्त त्याला नतमस्तक झालो. असं प्रत्येक जण आम्हाला नतमस्तक होतो, म्हणजे तो आम्हाला होत नाही, आम्ही ज्याला मानतो त्या स्वरूपाला होतो. लक्ष देते ना? ही ताकद आहे रे. तुम्ही फक्त त्याला माना, तुम्ही त्याला माना, जग तुम्हाला मानेल. काय खरं सांगा ना, काय केलं आम्ही? काय देऊ नये देवाच्या नावाने मला सांगा. मी माझा अनुभव सांगते. प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं, अजून काय द्यावं मला सांगा तुम्ही. एवढं सगळं दिलं रे, पण लोकाला जाणीव नाही. लोक फार स्वार्थी आहेत, लोकांचं अवघड आहे. एकदा चांगलं झालं की पुन्हा देवाला विसरतात. वाईट काळात विसरलात तरी चालेल, पण चांगल्या काळात कधी देवाला विसरायचं नाही. चांगला काळ देवामुळे हे जाणीव ठेवत जा. आम्हाला जाणीव आहे, मग जाणीव असून चालतं का? ज्ञानोबा म्हणले फक्त जाणीव ठेवा. फक्त जाणीव म्हणजे मुखात त्याचं नाम. फक्त जाणीव ठेवा, मग तुमच्याकडे वेळ नसला तरी हरकत. फक्त जाणीव ठेवा, तुम्ही तुमचं कर्म केलं तरी हरकत. फक्त जाणीव ठेवा, जगाची मालक कृपा करतो. किती? प्रथम चरण. देवाची भारी उभाचना भारी, देवाची भारी उभाचना भारी, देवाची भारी उभाचना भारी, देवाची भारी उभाचना भारी, देवाची उभाचना भारी, देवाची भारी उभाचना भारी, उभाचना भारी, देवाची भारी उभाचना भारी. हातीने मुक्तीच्या साधी येणार,
विचारलं, ज्ञानोबारांना विचारलं, का हो ज्ञानोबाराय, न्यायांचं ध्याने तुम्ही, योगियांचं योगी तुम्ही, काय ताकद हो तुमच्यात? अहो जगाच्या मालका इतकी ताकद तुमच्यात, तरी तुम्ही हरिमुखे म्हणा म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणले, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नाही न गुडी, माझ्यासाठी सगळं सत्य आहे, जाई न गे माये तया पंढरपुरा. मला काय व्हायचं असेल तर मला वैष्णव व्हायचं. योगी असून, योगाची ताकद म्हणजे साधी कमाय बाब. आजही ज्ञानोबाराय जिवंत आहेत, आजही ज्ञानोबाराय जिवंत आहेत. 750 वर्ष झाली. ज्ञानेश्वरी वाचा, 90% विज्ञान आहे त्याच्यात. किती? 90. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला नाही हो दादा. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे, तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं आणि याला परमार्थ म्हणायचं. ही ताकद आहे रे बाबा. मग एवढी जर प्रबळ आमची प्रबलता असेल तर आम्ही थोडासा विचार करतो की हरिमुखे हरकत नाही. विठाला 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 आ विठाला 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 विठाला. आज या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून नामचिंतनाचा 8 तास त्यामध्ये उपस्थिती. तालुक्याचे भाग्यविधाते आमदार प्रदीपजी दादा जयस्वाल यांची इथं उपस्थिती आहे. म्हणजे आता असा विचार केला, आमदार तालुक्याचा एक असतो, म्हणजे एक आमदार उपस्थित राहिले म्हणजे अख्खा तालुका उपस्थित राहिल्यासारखं आहे मायबापर का. म्हणजे आपल्या इथले थोडे कमी असले तरी हरकत नाही. एका माणसामध्ये अख्ख्या तालुक्याची ताकद आहे, तसं माझ्या एका नामामध्ये अख्ख्या विश्वाची ताकद आहे ना, तसं काम येते. नाही तर प्रतिनिधित्व तालुक्याचं ते करतात आणि अगदी चांगली विकासाची कामं. नाव देतानाच असं दिलं आहे, विकास पुरुष आमदार प्रदीपजी जयस्वाल दादा. आणि हे नाव भेटायला सुद्धा कामं करावी लागतात, नाही तर अशी नावं भेटत नाही. नाही तर फक्त माननीय असं हे आमदार असंच भेटतं बरोबर का. हे जनतेनं दिलेलं नाव आहे त्याच्यामुळे. आणि मी दादांना सुद्धा अविरतपणे सांगेल बरं का प्रदीप दादा, लेख आहे म्हणून सांगते, ज्यांनी ज्यांनी संप्रदायाच्या व्यासपीठाची कास धरून समाजाचं कल्याण केलं ना, जगाचा मालक त्यांचं कल्याण दुप्पट करतो. ही ताकद या व्यासपीठाची आहे. आणि तुम्ही माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिलात म्हणून तुमचं कौतुक नाही करत, तुम्ही कीर्तनाला उपस्थित राहिलात म्हणून तुमचं कौतुक करते. कारण कीर्तनकार कोण आहे याच्यापेक्षा तुम्ही कीर्तनाला आलात हे लय महत्वाचं आहे बापर. कारण आता कसं आहे, संप्रदायाची कास धरल्याशिवाय जर स्वराज्य निर्माण होत नसेल तर मग संप्रदायाची कास धरल्याशिवाय ह्याचं पण कल्याण होणार नाहीच आहे. हे मूळ आहे. संप्रदाय काय आहे? मूळ आहे. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार, ज्ञानदेवे रचिला. हे मूळ आहे. आणि ज्याने मुळाला पाणी घातलं त्याचं झाड मोठं. पण आपल्याकडे काय होतं माहिती आहे का, आमच्याकडे घाई फार आहे. आम्हाला असं वाटतं पट 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 सगळं झालं पाहिजे. असं होत नाही, बिलकुल नाही. मग तो विकास असो, यश असो, नाही तर भगवंत असो, असं पटकन काहीच होत नाही. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणलं ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले, तरी वाढत नाही होते. भामट्याच वाढणारच नाही दादा. मी काय म्हणलं, मुळाला पाणी घालून थोडी संयमता, मंथोनी न वनिता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा वेळ द्यावा लागतं. आणि इथला विचार केला तर मायबाप आता सध्याच्या जगात विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. कारण कोणाचा कोणावर विश्वास राहिला बिलकुल नाही. आम्ही एवढी विश्वासी माणसं आहेत, आमच्या मुलं रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. अरे किराणा दुकानदाराचा पिन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावलं इमानदारी. विनंती आहे, तुम्ही एकटे बदला, जग बदलेल. किती? एक माणूस चांगला असला ना, एक माणूस, एक. अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता आहे, त्याच्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का मायबाप? विझेल? अर्थात नाही. लोक हसतात. चांगलं काही करायला लागलं की लोक आहेत ते हसतातच.
लोक म्हणले अक्कल का ग तुला, एवढूसा जीव तुझा. लोक मलाही म्हणतात तीच वरच आहे गे, लईच बोल आहे ती, जीवावर असतं का. काय काय तर मला कीर्तन झाल्यावर फेटा काढला की म्हणतात ताई तुम्ही कीर्तनाचा फेटा नसला की महाराज वाटत नाही. मग काय पोत्राच वाटते होय रे, ते आयुष्यभर फेटानेच होतो का, आयुष्य असतं ना काहीतरी आहे की नाही. लोक म्हणले एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. लोक हसताय. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं, दादा खरंच आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर माझं कर्म सत्य आहे तर मी जगाची चिंता करत, लोक नावच ठेवणार आहेत, मी चिंता करत बिलकुल नाही. मला माहीत आहे मी सत्य आहे, तर मला माहीत आहे तो सत्यवादी भगवंत माझ्या पाठीशी आहे. मागे पुढे उभा आहे, आली आघात घालून या भार निरविले संती, फक्त जगाच्या मालकावर विश्वास पाहिजे. मग मी सांगते नीतिमत्ता जर असेल, कष्ट करण्याची दानत असेल आणि भगवंताची कृपा असेल तर अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य होते. फक्त कृपा त्याची, पण कृपा तो त्याच्यावरच करतो ज्याची करायची दानत आहे. शास्त्र सांगतं बघा, उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याने न मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृग आहे. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण जात नाही. कष्ट न करता जगाचा बाप देत कष्ट करावं लागतं. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण कसं जाईल, त्याला पोट भरायचं म्हटल्यावर त्याच्या पाठीमागं पळावं लागणार आहे. तसं आपल्याला काहीतरी करायचं म्हटल्यावर थोडं कष्ट करावं लागणार आहे. आम्ही म्हणलं आम्हाला जमणार नाही, मग आम्ही म्हणलं हरकत नाही, ठाईचं बैसोनी करावी एकचित्त आवडी आनंद, फक्त विश्वास ठेव हरिमुखे म्हणा, पण तेवढं तरी कर. सोपेवर मामा सांगितले आवडे देवासे तो ऐका, नामाचा उच्चार नाम संकीर्तन साधन पय जळतील पापे. मग इथं हरी उच्चारणी अनंत जातील लयासी हरिमुखे म्हणा. काय होतं हरिमुखे म्हणण्याने शंकराचार्य वर्णन करतात. करारविंदेन पटारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जीवेऽपि पस्वामृत मृतमेततीव, जीवेऽपि पस्वामृत मृतमेततीव, गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण